प्रजासत्ताक दिनानिमित्त भगव्या टोप्या आणि गमछे घालून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांच्या मागण्या तातडीनं मान्य करण्यात यावा। दिव्यांगांच्या विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे आज आम्ही भगव्या टोप्या आणि गमछे घालून आंदोलन केलंय। यावेळेस विविध मागण्या घेऊन राज्यातील दिव्यांगांना प्रतिमाह 6,000 रुपये पेन्शन तातडीनं लागू करण्यात यावं आणि उत्पन्नाची अट रुपये 1,50,000 रुपये करण्यात यावी। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करावी। शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा। राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयानुसार 200 चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी। दिव्यांगांकरिता संपूर्ण राज्यात फिरती विक्री केंद्र दिलेली आहेत, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची वाहनं आहेत, ती परत घेऊन चांगल्या प्रतीची वाहनं दिव्यांगांना देण्यात यावी। दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावं। राज्यातील आमदार खासदार निधी खर्च करण्यात येत नाही, तर वार्षिक 30 लाख निधी द्रव्यांना पुनर्वसनाकरिता तातडीनं खर्च करण्यात यावा। शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग विकास महामंडळाकडून दिव्यांगांना वितरित केलेल्या कर्जमाफी करण्यात यावी आणि शासकीय जमीनदारांची अट रद्द करण्यात यावी। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्याचे धोरण तयार करून ते स्टॉल दिव्यांगांना तातडीनं कार्यात द्यावेत। यासाठी विविध मागण्या घेऊन दिव्यांग यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण राज्यभरामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या प्रणेते व संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यभरात आमच्या दिव्यांगांचं आंदोलन हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी हीच आहे की प्रत्येक दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी। यासाठी पूर्ण राज्यभरामध्ये दिव्यांगांचं हे आंदोलन आहे। आज केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि राज्यात पण हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणून भगव्या टोप्या घालून आणि भरभगे उपरणे घालून आम्ही जिल्हाधिकारी आहोत, कारण भगवा हे त्यागाचं लक्षण आहे। म्हणून ह्या सरकारने आमची दिव्यांगाची आर्त किंकाळी ऐकून आणि बरेचसे प्रश्न आहेत, बऱ्याचशा प्रकारचे दिव्यांग बांधव आहेत या ठिकाणी, कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाला डोळे नाहीत, अशा अवस्थेमध्ये दिव्यांग अतिशय बिकट अवस्थेत जगत असून आदरणीय नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये आज प्रहार संघटनेतर्फे आम्ही आपल्या अहिल्यानगर कलेक्टरच्या दारात आम्ही बसलेलो आहोत। आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे।